नमस्कार स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा असलेल्या एका साध्या माणसाचा खरा अनुभव, जो ऐकून तुमचाही विश्वास अधिक दृढ होईल. साताऱ्याजवळचं एक छोटंसं गाव. तिथे राहायचा माधव नावाचा एक साधा शेतकरी. कुटुंबात आई, पत्नी आणि 2 लहान मुलं. घरची परिस्थिती साधारणच, पण मन मात्र खूप चांगलं. माधव रोज सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांची पूजा करायचा. घरात स्वामींचा फोटो, समोर अगरबत्ती आणि एकच जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण एक वर्ष असं आलं की पाऊसच पडला नाही. शेती वाळली, कर्ज वाढलं, घरात अन्नाची टंचाई सुरू झाली. माधव खचला, पण त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. ते आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत. एके रात्री माधव खूप चिंतेत झोपला. डोळ्यात पाणी, मनात 1000 प्रश्न. स्वामी, मी तुमचं नाव कितीतरी वेळा घेतो, तरी माझ्यावरच हे संकट का? झोपेत त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी प्रकाश, आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले श्री स्वामी समर्थ. भगवी वस्त्र, तेजस्वी डोळे आणि गंभीर पण प्रेमळ आवाज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणाले, उद्या सकाळी गावाच्या वेशीवर जा. तिथे तुझ्या संकटाचं उत्तर आहे. माधव दचकून उठला. अंगावर शहारे, पण मनात एक वेगळीच शांतता. सकाळी तो लगेच गावच्या वेशीवर गेला. तिथे एक मोठी गाडी उभी होती. शहरातून आलेला एक व्यापारी गावात शेतजमीन भाड्याने घ्यायला आला होता. माधव तिथे उभा होता. उभा असताना व्यापाऱ्याने त्याला विचारलं, इथे कोणाकडे जमीन आहे का? मला शेती करायची आहे. गावकऱ्यांनी माधवचं नाव सांगितलं. व्यापाऱ्याने त्याची जमीन पाहिली आणि म्हणाला, मी तुला वर्षभरासाठी चांगलं भाडं देतो आणि पिकाची सगळी जोखीम माझी. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडायचा हाच तो मार्ग. त्याला लगेच कालचं स्वप्न आठवलं. त्या पैशातून त्याने कर्ज फेडलं. घरची परिस्थिती सुधारली. काही महिन्यांनी पाऊसही चांगला पडला. पुढच्या वर्षी त्याची स्वतःची शेतीही भरभरून आली. माधव रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायचा, स्वामी, तुम्ही संकट दूर केलं नाही, तुम्ही मला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. मित्रांनो, या कथेतला चमत्कार म्हणजे अचानक पैसे पडणे असा नाही. चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत, पण त्यांच्यावर श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवावा लागतो. आजही माधव म्हणतो, जिथे श्रद्धा तिथे स्वामी. चला, शेवटी सगळे मिळून जपूया श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.